नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस. तर मित्रांनो, आज एकदम फुल खतरनाक ट्रेंडिंग असा व्हिडिओ होणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपला अलर्ट मोशन ॲपवर व्हिडिओ होणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला खतरनाक वाटला असेल तर आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यायचे आपला बिटमार्क आणि शेक इफेक्ट एकच आहे मित्रांनो. डाउनलोड करून घ्यायचे आणि ऑल मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे. तर आपण आता अलर्ट मोशन ॲप ओपन करून घेऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला अलर्ट मोशन ॲप ओपन झालेला आहे. तर प्रोजेक्ट क्लिक करायचे. प्रोजेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरे बिटमार्क मित्रांनो, त्या बिटमार्कवर टच करायचे मित्रांनो. अशा प्रकारे बघा, एकच आपला तोच बिटमार्क आणि तो शेक इफेक्ट मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचे लिरिक्स आहेत मित्रांनो, ते तुम्हाला ॲड ऑलरेडी करून दिलेले आणि तुम्हाला इमोजी आणि मित्रांनो ते फॉन्ट आहेत ते पण दिलेले आहेत मित्रांनो. ऑल मटेरियलमध्ये ते तुम्ही बघू शकता. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, पुन्हा एकदा मी दाखवता फोटो डिलीट करू. मित्रांनो काय करायचं, आता पहिले स्टार्टिंग व्हायची. स्टार्टिंगला नंतर तुम्हाला करायचं प्लस की टच करायचे, मीडियावर जायचे आणि तुम्हाला आपल्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये जायचं मित्रांनो. अशा प्रकारे डाउनलोड्स फोल्डरमध्ये नंतर तुम्हाला PNG घ्यायची मित्रांनो आणि मित्र 3 डॉट क्लिक करायचे, फिल कंपोजिशन एरिया टाईप करायची आणि मित्रांनो अशा प्रकारे खाली खेचून घ्यायची. अशा प्रकारे त्याच्यावर टच करायची मित्रांनो. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवर जायची आणि तुम्हाला 19 पात ठेवायची मित्रांनो त्याची एपिसिटी. आणि मित्रांनो तुम्हाला ते 2.18 सेकंदावर खेचून घ्यायचे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर पुढच्या बिटमार्कवर यायचे मित्रांनो. पुढच्या बिटमार्कवर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मी तर असा ब्लॅक कलरचा इथे तुम्हाला एक JPG दिलेलं असेल त्यावर टच करायचे. कलर अँड फिलवर जायचे, स्टारच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. स्टारच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मला काय करायचं आहे, तर हा वाला आपण घेतलेला आहे पीक. तर बघू शकता हा वाला. अशा प्रकारे झाल्यानंतर त्या ग्रुप 1वर टच करायचे, एडिट ग्रुपवर टच करायचे. एडिट ग्रुपवर टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस कीवर टच करायचे, मीडियावर जायचे आणि तोच फोटो पुन्हा एकदा घ्यायचे आणि त्याला खाली असं खेचून घ्यायचे आणि त्याला शॉर्टकट ओढून घ्यायचे आणि त्याला नीट ॲडजस्ट करायचे मित्रांनो. अशा प्रकारे बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे ते झालेले आहे. आता तुम्हाला हेच शेवटपत करायचे. तर आपण ऑलरेडी या फोटोला करून ठेवलं. आता या फोटोला आपण केलं तुमच्यासमोर. तर बघू शकता पुन्हा एकदा या फोटो इथे मित्रांनो ते दिलेलंच नाही, त्याच्यामुळे इथे आपल्याला पीक लावून टाकायचे. तर मित्रांनो ते दिलेलंच नाही, आपल्याला तिथं काय करायचं, पीक लावून टाकायचे. तर प्लस किंवा टच करायचे मित्रांनो, मीडियावर जायचे आणि फोटो सेट करून घ्यायचे. अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया टाईप करायचे. त्याला पुढचे जे बिटमार्क खेचून घ्यायचे आणि अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे ग्रुप रिसेंटच्या खाली मित्रांनो. अशा प्रकारे तर बघू शकता. तर पुढच्या फोटोला पण तसंच करायचे. तर पुढचा पण असाच फोटो घ्यायचा एक मित्रांनो, त्याला फिल कंपोजिशन एरिया करायचे आणि मित्रांनो खाली खेचून घ्यायचे आणि त्याला पुढच्या बिटमार्कात ओढून घ्यायचे. आणि पुढे तुम्हाला परत तेच दुसरे बीट आले असेल मित्रांनो, ते तुम्ही तिथं फिल कंपोजिशन एरिया करून लावून घ्यायचे. बघू शकता. तुम्हाला परत पुन्हा एकदा एक लावून दाखवतो. अशा वेळेला लावल्यानंतर तुम्हाला याचे ग्रुपमध्ये जायचे आणि तिथे पहिल्यांदा प्लस कोड असेल मीटर जायचे आणि तोच फोटो पुन्हा एकदा घ्यायचे अशा प्रकारे. तर बघू शकता त्याला ॲडजस्ट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टकट करायची मित्रांनो. चला आपण करून घेऊया. तर मित्रांनो शॉर्टकट आपले फोटो लावून झालेले आहेत. आता काय करायचं मित्रांनो आपल्याला, तर आता अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे, आता आपलं सर्व झालेलं आहे मित्रांनो. आता 7.26 सेकंदाच्या बिटमार्कवर यायचे, प्लस किंवा टच करायचे, मीडियावर जायचे आणि आपल्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये यायचे. तर बघू शकता आपण डाउनलोड्स फोल्डर शोधून घेऊया. बघू शकता भेटलेलं आहे. आणि मित्रांनो डाउनलोड्स फोल्डरमध्ये तुम्हाला मी एक व्हाईट कलरचा एक मस्तपैकी इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो, तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकता 2 सेकंदच आहे. तर तो इथे लावल्यानंतर त्याला तेवढं टच करायची, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीची लाईट अँड कलरमध्ये आणि स्क्रीन करून घ्यायची. तर अशा प्रकारे मित्रांनो त्याला कॉपी करून घ्यायचे आणि कॉपी करून घेतल्यानंतर पुढच्या फोटोला पण तेच लावायचे. बघू शकता. आणि शेवटच्या फोटोला तोच लावायचे. आणि मित्रांनो जे पुढची लिहिली ती कट करून घ्यायची. तर मित्रांनो एक नंबर असं आपली व्हिडिओ झालेली आहे. आता एक्सपोर्ट करायची मित्रांनो. आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो पुढे वरच्या ॲरो क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट ऑप्शन क्लिक करायचे. तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल करून टाका. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.